पत्ता सुरुवातीला सांगा आणि नंतर मोबाईल नंबर. हा, पत्ता सांगा. नाव गजानन शेषराव शिंदे, राहणार राणी उचेगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. बर. मोबाईल नंबर एकदा माहिती जर विचारायचं असेल. हा, 9921 73 57 36. ठीक आहे. तर सर हे जे आपण शेती करतात ही आपली दुसरी बाग आहे. आपण सांगितलं की मागच्या बऱ्याच वर्षांना आपण शेतीत या आपण इकडे जाऊ. तर शेती सर करत आहेत आणि जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बघा छोटं झाड आहे पण याला सपोर्टसाठी हे पूर्ण लाकडं सुद्धा लावलेले आहेत. तर किती वर्षापासून सर आपण हे शेती करतात? तर आपले हे जे झाड आहेत समजा, तर आपलं ह्या 3रं वर्ष चालू आहे याला. या झाडांचं 3रं वर्ष सुरू आहे. 3रं वर्ष चालू आहे याचं आपलं. तर आपण 3.5 टन आंबे विकला याच्यावर 3 वर्षातच. आणि आता जे मिरग माल आहे पण हा पण 5 टन भरण. बर. तर कसा टन जातो सर तो आता आपण पाठीमागे जे विकला ते 17,000 रुपयाला विकला. 17,000 रुपये टन. आणि 3 टन झाला का? 3.5 टन. आणि किती महिन्याला हे किती वर्षातून कितीदा तोडणी होते? फळ येते 2 वेळेस तोडणी होती. बर, 2 वेळेस फळ येते. मिरग बहार एक आणि आंब्या बहार एक. म्हणजे आता हे रब्बीचं एक आलं आणि उन्हाळ्यामध्ये एक. आणि तुम्ही सांगितलं की याच्यापेक्षा मोठी बाग पलीकडे सुद्धा आपली आहे. 400 झाड आहे तिकडे. तर 8 वर्षाचा बाग. ते 8 वर्षाचा बाग आहे. ते किती एकर मध्ये आहे सर? तो 2 एकर मध्ये. 2 एकर मध्ये आहे का? आता हे फळ तोडणीला आलं का? हे आता वेळ आहे याला थोडं पण त्याला हे झालं. बर, ठीक आहे. 1.5 एकर मध्ये आहे. आणि त्याच्या हे 350 झाड आहेत आपले. आणि हे तर जवळ येऊन प्रेक्षकांना पाहू शकतात की किती माल लागलेला आहे. आणि जास्त माल लागल्यामुळे तुम्हाला हे सपोर्ट द्यावा लागतंय का? दीड द्यावा लागत. द्यावाच लागते. तर हे एवढं छोटं झाड असतं. किती वर्षाचं हे झाड? हे 3 वर्ष झाले याला. आणि कधीपासून फळ लागायला सुरू होत होते? तसं लोकायला 5 वर्ष लागतात. आपण शेतीला चांगली मशागत केली, खत वगैरे औषध हे ते व्यवस्थित करतोय म्हणून त्याच्यामुळे आपण 3ऱ्या वर्षीपासून 3ऱ्या वर्षी बघा प्रयत्न केल्यानंतर 5 वर्षाचं पीक त्यांनी 2 वर्ष अगोदरच घ्यायला सुरुवात केली. आणि ह्या फळाची बघा तुम्ही सरांनी सांगितलं की फवारणी 3 ते 4 वेळेस आणि खत सुद्धा 3 ते 4 वेळेस. आणि याची जी पेस्ट सुद्धा त्याला केमिकल लागू नये, कीड लागू नये म्हणून झाडाला देणं गरजेचं आहे. पण लावलं तरी चांगलंच आहे. 2 वेळेस त्याच्या झाडाला कलर करणं किंवा पेस्ट लावणं आवश्यक आहे. बोर्ड पेस्ट म्हणते. तर सर आता ह्याची जी कटाई आहे तर ते आता हे झाड लागले किंवा फळ लागले कुठून करावं लागेल? इथून का? कटाईचं काय आहे, आपण ज्या टायमाला खाली बसतोय झाड आपण ज्या टायमाला खाली बसलो का त्या टायमाला आपल्या डोक्याला फांदी नाही लागण ह्या हिशोबाने कटाई करावं लागतं. बसल्यानंतर आपल्या बसल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला खुरपणी करायला निधनी करायला डोक्याला लागू नये अशी कटाई करावं लागते. तर सर हे जे जालना जिल्ह्यामध्ये हे सगळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हे मोसंबीचे बाग घेत आहेत. तर याचे जे रोप कुठे मिळतात? असं आहे. तर रोपाचं कसं आहे, रोप आम्ही घरीच तयार केली होती. या इकडे. आणि मग गरजेनुसार लोक कुठं आढळून आणते, कुठून तळेगावून आणते. तालुक्याच्या ठिकाण सांगा. घनसावंगी तालुका. घनसावंगीला मिळतात, जालन्याला पण मिळत असतील. जालन्याला पण मिळतात. आणि किती रुपयाला एक रोप मिळते सर? रोप आता ते न्यू शेलारचं जर घेतलं तर 40-50 रुपयाला मिळतं. 40-50 रुपयाला एक रोप मिळतं. आणि जे न्यू कॉटन गोल्ड म्हणा किंवा असे 2-3 प्रकार जातीचे आहेत त्याच्यामध्ये. असे 50-60 रुपयापर्यंत बसतात. ठीक आहे. आता आपण जी जात सांगितली ती कोणत्या जाती? आपलं न्यू शेलार ही मोसंबीची जात आहे. आणि महाग आपण पूर्ण क्षेत्रामध्ये बघा मोठ्या प्रमाणात फळ लागले. आता याच्यासाठी कीटकनाशक आहेत किंवा जे रोग आहे आळ्यासाठी याच्यासाठी ट्रॅप वगैरे काय केलेले आहेत कसं? घ्या आता क्लोरोपायरिफॉस आणि बुरशीनाशकची एक फवारणी आता घेतली 2 दिवस अगोदर. आता याला सपोर्ट देणं खूपच आवश्यक आहे. लईच वजन जास्त झालंय. ते मग माल लवकरच भरायचा. झाडाला जर समजा कधी जर तुम्ही मोजले असतील तर किती फळ लागते बरं अंदाज? असा एक अंदाज येणार पण एक 30-40 किलोचं झाड उतरू शकतं. हे 30-40 किलो. बाकीचे 15 किलो, काही 20 किलो, काही संख्या जर मोजली तर 100-200च्या पुढे जाईल का? असा अंदाज नाही सांगता येणार पण जाऊ बी शकते. बरं ठीक आहे चला. तर बघा जमिनीला झाड टेकलंय 2-2.5-3 वर्षाचं झाड आहे आणि किती जास्त प्रमाणात लागले. आणि अनेक लोक इथे फोटो काढायला सुद्धा येतात रस्त्यानं जात असताना. इतकी चांगली बाग आलेली आहे. आणि याच्यासाठी सर पाण्यासाठी आपण ठिबक वापरतात. हे दिसत शिवाय देत नाही, पाणी ठिबकच लागतं याच्यासाठी. पाणीला ठिबकच लागतं त्याला. बर. तर आता सर एक सर्वात महत्वाचा प्रश्न की जे तरुण विद्यार्थी आहेत, शेतकरी आहेत, उद्योजक आहेत, ह्या क्षेत्राकडे त्यांना वळायचे तर त्यांना काय सांगाल आपण? तर मोसंबी एक चांगलं पीक आहे. ऊस आणि मोसंबी 2 पिकं व्यवस्थित आहेत. तर मोसंबी घ्यायला हरकत नाही. आता हे 1.5 एकर क्षेत्र आहे. तर आम्ही 12x15चं अंतर आहे. तर 336 झाडं बसलेले 360 गुंठ्यामध्ये.
तर 2 झाडामधील किती अंतर आहे दोन सर? झाडामधील अंतर 15 फूट 15 फूट. हा. आणि मध्ये किती फुटाचा गॅप ठेवलेला या इकडे अलीकडे? मध्ये जो आहे हा 15 फूट आहे आणि हा जो आहे हा 12 फूट आहे. बघा. 12 बाय 15. तर 2 झाडाच्या मध्ये आपल्याला आंतरपीक सुद्धा घेता येते. हा आता आम्ही याच्यात बियाचा कांदा घेणार. कांदा घेणार नक्कीच. शासनाचं अनुदान पण आहे, ठिबक साठी पण आहे, रोपासाठी आणि झाडासाठी पण. हा ठिबकला किती मिळतं एकरीसाठी? एकरला त्याला मला वाटतं आता वाढलेत काहीतरी 50,000 रुपये काहीतरी फॉर्म मिळते. भरायला काय वगैरे मध्ये काय द्यावं लागते का पैसे? हा तर त्याला काय करावं लागतं ते ऑनलाईन करावं लागतं आधी. मोसंबी लागवडीची फाईल म्हणून एक. बरं. तर ते ठिबकचं आणि ते दोन्ही सोबत सोबतच online येतंय होऊन का? जातं. हा. हा तर ठिबकला सरासरी 50,000 अनुदान येत आहे आणि 1 एकरच्या मोसंबी बागाला किती येतं? हा तर ते पूर्ण मिळून 60,000 रुपये 60,000 अनुदान रुपये मिळते. अनुदान एका एकरला. हेक्टर साठी. हेक्टर म्हणजे 2.5 एकर. 2.5 एकर साठी 60 किंवा 70,000 रुपये अनुदान मिळते. आपल्याला मिळालंय का तसा? हा, मिळालं ना. चांगली गोष्ट आहे. आम्हाला तर मिळालं ना. शेतकऱ्यांना प्रयत्न करा, अनुदान मिळत राहते. थोडी अडचणी येत असतात नाही. पण प्रयत्न करावा लागतो. हा. अडचणीसारखं काहीच नाही. मोसंबी सारखं पीक नाही. मोसंबी आहे ना एकदम व्यवस्थित पीक आहे, कमी खर्चात आहे, कमी खर्च नाही जास्त आणि परिश्रम मेहनत पण नाही लागत. मेहनत पण नाही लागत. चांगलं पीक आहे मोसंबीचं. बरेच आता ज्या शेतकऱ्यांना अपयश आलेलं आहे ते थोडेसे खचून जातात किंवा त्याच्या पिकात उत्पन्न नाही असं म्हणतात, पण प्रामाणिक प्रयत्न केला, आलेल्या अपयशातून जर मार्ग काढला, जर संधी आपण शिकून घेतला की कशामुळे अपयश आलं, तर नक्की आपण पुढे प्रयत्न करतात. प्रत्येक गोष्टीत अपयश आलं म्हणून सोडून देऊन जमत नाही. आणि आपल्याला जी आपले प्रेक्षक आहेत त्यांना एकदम खरी माहिती सांगायची, जी ओरिजिनल आहे ती, जास्त मोठी नाही किंवा जास्त नाही. तर आपला एक महत्वाचा प्रश्न की सर, सरासरी ह्या बागेपासून तुमचं फक्त बागेपासून महिन्याचं इन्कम आणि वार्षिक उलाढाल कितीची होते? तसं महिन्याचं आपल्याला सांगता नाही येणार, पण आता हे जे झाड आहेत समजा, आता हे 3च वर्षाचे झाड आहेत, तर आपण 3.5 टन माल विकला. याचा अर्थ आपण 50,000 रुपयाचा माल 3ऱ्या वर्षीच विकलाय. 3ऱ्या वर्षी विकला एका तोडणीला? एकाच तोडणीला, पहिल्याच तोडणीला 50,000 रुपयाचा माल विकला. आता मिनिमम 5 टन माल निघाल तर 20,000 जर 18,000 15,000 18,000 की धरा 80,000 रुपयाचा माल याच्यात निघणार आहे वर्षातून. म्हणजे 1.5 लाखाचं उत्पन्न ह्या एका 1.5 एकर मध्ये येत आहे. आणि तिकडे जे तुमचा 8 वर्षाचा अनुभव सुरू आहे तर तिथं किती येतं वर्षाला उतारा? 1.5 लाख का 2 लाखापर्यंत? तिकडे आमचा 2.5 लाखाचा बाग विकला एका तोडणीला. काय म्हणतात? हो. मग वर्षाचं 5 लाख झाले त्याचे 2 तोडणीचे. तर बघा, तिकडचे 5 लाख आणि इकडचे 1 लाख रुपये जर धरले तर 6 लाख रुपये सरांचं सरासरी ॲव्हरेज उत्पन्न ह्या मोसंबीच्या बागेतून होत आहे. आणि मंथली उत्पन्न त्यांचं 50-60 हजारापर्यंत आरामात जात आहे. तर याच्यासोबत सर कोणते कोणते इतर पिकं घेतात आपण? त्याच्यात आम्ही सोयाबीन घेतलंय. दुसरे आणखी ऊस वगैरे काय काय आहे शेतीमध्ये? आपल्याकडे ऊस पण आहे. ऊस आहे एक 50 गुंठे ऊस आहे मागच्या वर्षीचा. आता तो तोडणीला आला 1-2 महिने 1.5 महिन्यात. आणि या जालना भागामध्ये कापसाचं प्रमाण आणि तुरीचं प्रमाण भरपूर जास्त आहे ना. सगळ्यात जास्त आहे ना. कापूस तूर पण आहे, पण आता काय व्हायला लागलं, भावाचं तुम्ही बघायला लागलं कमी जास्त होईल. 6,000 रुपये 7,000 रुपयांना कापाशी अजिबात परवडत नाही. बरं. हो ना. आता यासोबत तुमच्यासोबत म्हैस पालन आहे, शेळी पालन आहे, कोणते कोणते जोड व्यवसाय आहेत? या मोसंबी बाग, ऊस आणि दुसरं? तर आम्ही आता शेतीच करतो सध्या, कारण आता शेतीत म्हणजे वेळ लागते. शेतीची मेहनत पण करतोय, त्याच्यामुळं वेळ पण मिळत नाही. दुसरं करायचं म्हणल्यावर वेळ नाही पुरत, शेतीची मेहनत होत नाही, त्याच्यामुळे आम्ही फक्त शेती करतोय. तर सरांनी चांगली माहिती सांगितली, मेजरमेंट सांगितलं, रोगीबद्दल, किड्याबद्दल माहिती सांगितली, याच्या बुडाला पेस्ट करण्यापासून. बरं सर, तोडणीला आपण मजुरांना वगैरे लावतो का घरच्या घरीच तोडणी होती? तर याचं असं असतं, आपण व्यापाऱ्याला देतो टनाप्रमाणे, टनावर असतो किंवा गुत्ता असतो. गुत्ता असते, पण आपण गुत्ता देत नाही, आपण टनावर देतो. वजन केलं जेवढं त्याला बी फायदा, आपल्यालाही फायदा. काय होतं, आपण गुत्ता कधी दिलं ना तर ते व्यापारी लोक आपल्याला म्हणजे फसिते उघड येते. हो बरोबर आहे. त्याला ते वजनाचा अंदाज येतो, आपल्याला येत नाही. मग टनावरच दिलेलं परवडतंय. आपण टनावरच देतो. 17 चालला का आता 16.5 द्यायचं. बरं बरोबर आहे ना. आणि गुत्ता म्हणल्यावर आपल्याला मेजरमेंट लक्षात येत नाही आणि ते कमीच किमतीने घेतात. मग शेतकऱ्याला मार्केटिंगचं सुद्धा जजमेंट जमलं पाहिजे. ते पण मुद्दा आहे. आता काही लोकांचं कसं आहे, भरपूर माल निघतोय, पण काय करते, गुत्त देऊन टाकते. गुत्त दिल्यावर काय होतं, ते आपण हे होतं ना जास्त. याची साईज आता काही झाडाला मोठी लागलेली आहे, काही झाडाला छोटी. आता आणखीन वाढवायचंय का? किती दिवसाला येते फळ विकायला हे? आता हे 1.5 महिन्यात किंवा 2 महिन्यात तुटून जाईल. बरं, लोकल जर समजा इथं असं किलोवर जर विकलं गावागावाने किंवा जे लोकलला, कसा किलो विकते हे? तर किलो तर मग बघा ना तुम्ही, आता समजा 20,000 रुपये मोसंबी चालली किंवा 20,000 रुपये म्हणल्यावर इकडे 40 नाही करणार किलो. लोकल भाव जे